मित्रांनो, तुम्हाला मलाई कोफ्त्याची रेसिपी शेअर करत आहे। त्यासाठी लागणारे साहित्य 2 बटाटे उकडलेले, पनीर, काजू, कॉर्नफ्लॉवर, मलाई, धने जिरे पूड, मिरची, हळद आणि चवीपुरतं मीठ। बाउलमध्ये आपण बटाटे किसलेले टाकूया, परत पनीर, दोन चमचे कॉर्नफ्लॉवर, याच्यात लागणारं साहित्य छान मळून घ्यायचं, नंतर याचे कोफ्ते बनवायचे। कोफ्ते रेडी आहे, याला गोल्डन ब्राउन तळायचे आहेत। कढईमध्ये तेल टाकते, त्याला आपण तळून घेऊया गोल्डन ब्राउन। तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे। आता आपण कोफ्ते तळूया। त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडं मिसळायचं आणि कोफ्ते तळायचे। असं करून सगळे कोफ्ते आपण तळून घेऊया गोल्डन ब्राउन। कोफ्ते आपले तळून तयार झालेले आहे। आता ग्रेव्हीची तयारी करूया। कोफ्त्याच्या ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य टमाटा, कांदा, अद्रक, लसूण, काजू, कसुरी मेथी, जिरा, शहाजिरा, तेजपत्ता, चक्रीफूल, दालचिनी, मोठी विलायची, छोटी विलायची, किचन किंग मसाला, धना जिरा पूड, मिरची, हळद आणि चवीपुरतं मीठ, तूप, तेल। कढईमध्ये तेल टाकूया, त्यामध्ये खडे मसाले, टाकून चांगलं परतायचं। त्यानंतर कांदा, अद्रक, लसूण, टमाटर, चांगलं परतून घ्यायचं। चांगलं परतणं झाल्यावर याची ग्रेव्ही बनवायची आहे कोफ्त्यासाठी। मलाई कोफ्त्याची ग्रेव्ही रेडी आहे। पॅनमध्ये आपण तूप टाकूया, त्यानंतर जिरे थोडे तडतडले की ग्रेव्ही टाकूया। जिरे आपले तडतडले आहे, त्यामध्ये लाल तिखट टाकूया, त्यानंतर ग्रेव्ही टाकूया, त्यानंतर आपले मसाले कोरडे, त्यानंतर कसुरी मेथी,
त्यानंतर मलाई, तर 10 मिनटं चांगलं शिजवल्यावर त्यामध्ये आपण कोफ्ते टाकूया. ग्रेव्ही झालेली आहे आपली. आता कोथिंबीर टाकूया आपण त्याच्यामध्ये. कोथिंबीर टाकून सर्व करू आता भाजी. छान आपले मलाई कोफ्ता रेडी आहे. त्याच्यावर कोथिंबीर टाकू थोडे. पनीर, आपली मलाई कोफ्ता रेडी आहे खाण्यासाठी.